श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि सर्वांचे आरोग्य, आयुष्य, धन, संपन्नतेनं आणि सगळ्यांचे आरोग्य एकदम निरोगी राहू दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्यातल्या काही जणांना दिवाळी काही कारणाने करायची नसेल, त्यामुळे त्यांच्यासाठी पण आपण शुभ दीपावली म्हणूया, कारण बऱ्याच घरात असं होतं की नेमकी सुतक वगैरे येतं, त्यामुळे नाही केली जात। पण काही हरकत नाही, या वर्षी नाही पुढच्या वर्षी दिवाळी ही प्रत्येकाला करायचीच आहे। तर उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन हे वर्षातून एकदाच येते, त्यामुळे येणाऱ्या लक्ष्मीला आपण कसे बोलवायचे म्हणजे ती कायमस्वरूपी आपल्या घरात राहील, म्हणजे लक्ष्मीचे स्वागत कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। लक्ष्मी माता ही अत्यंत चंचल असते, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे। म्हणूनच आपण वर्षातून एकदा जेव्हा लक्ष्मी पूजन येते, क्लिनिंग तर आपण दररोज करतो, घर आपण दररोजच स्वच्छ ठेवतो, मात्र वर्षातून एकदा येणाऱ्या लक्ष्मीसाठी आपण दिवाळी आणि गणपती या काळामध्ये अतिशय खोलवर जाऊन डीप क्लिनिंग करतो। घरातील नको असलेल्या वस्तू आपण काढून टाकतो आणि माता लक्ष्मीचे स्वागत करतो। स्वच्छता तर झाली असेल, सगळं झालं आहे, फराळाचं झालं आहे, आता काय करायचं ते बघूया। तर माता लक्ष्मीला आपल्याला स्वागत करण्यासाठी उद्या 6 ते साधारण 8:30 हा शुभ वेळ आहे। मात्र तुम्हाला नसेल जमत काही कारणाने तर त्यानंतर केले तरीही चालेल। 6 वाजल्यापासून म्हणजे 6 वाजून 5 मिनिटांपासून 8 वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे। मातीची मूर्ती सगळ्यांकडे असेल, गेल्या वर्षीची किंवा यावर्षी तुम्ही आणली असेल। आता काही ठिकाणी ती मूर्ती विसर्जन करतात, पण आमच्यात म्हणजे मी ती मूर्ती कधीच विसर्जन करत नाही जोपर्यंत त्याला काही होत नाही, कारण त्याची आपण पूजा केलेली असते, आवाहन केलेले असते, त्यामुळे माझी ती मूर्ती नेहमी तिजोरीत असते। त्यामुळे ती जी मूर्ती आहे ती आपल्याला उद्या तिजोरीतून काढायची आहे किंवा नवीन असेल ती घ्यायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा उद्या संध्याकाळी घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर तुळशीला पाणी घालायचे आहे, तुळशीची पूजा करायची आहे। सगळ्यात आधी तुळशीची पूजा करायची आहे। पाणी, हळद, कुंकू, फूल हे सगळं वाहून, अक्षता वाहून, उदबत्ती, धूप, दीप सगळं वाहून सगळ्यात आधी तुळशी मातेची पूजा करायची आहे। दारामध्ये रांगोळी काढायची आहे हळद, आणि त्यानंतर हळद आणि कुंकू म्हणजे एका हातानं हळद आणि एका हातानं कुंकू अशी पावलं तुळशीपासून जिथपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन देवघराच्या इथे करणार असाल किंवा हॉलमध्ये, तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत हळद कुंकवाची, म्हणजे लक्ष्मीचे स्वागत केल्यासारखे होईल। त्यानंतर दरवाजामध्ये उद्या एक अगदी खोल पंती असती बघा, एकदम मोठी पंती, ती आणायची आहे आणि ती पंती दरवाजामध्ये लावायची आहे। त्यामध्ये इतकं तेल घालायचं आहे पूर्ण भरून की परवा सकाळपर्यंत ती नक्की तुम्हाला गेली पाहिजे, अशा प्रकारे तो दिवा लावायचा आहे। दिव्याखाली आसन आठवणीने घालायचे आहे। हा खास माता लक्ष्मीसाठी दिवा असतो आणि काळजी घ्यायची शक्यतो की ती रात्रभर टिकावा। शेवटी जर गेला तर असं मनात काही आणून द्यायचं नाही की आता दिवा शांत झाला म्हणजे काय होईल, असं काही नसतं। तर दिवा तुम्ही छानपैकी लावा। त्यानंतर तुळशीच्या इथून लक्ष्मीची पावले काढा आणि मग तुळशीची पूजा करून पावले आणल्यानंतर आपण जी शिरई म्हणजे केरसुनी आणलेली आहे ती तुळशीपासून आत घराच्या आत आणताना स्वामी समर्थांचा जय जयकार असो असं म्हणत आपल्याला ती जी केरसुणी आहे ती पण घरामध्ये आणायची आहे। त्यानंतर सगळीकडे म्हणजे सगळ्या रूम मध्ये सगळीकडे उदबत्त्या लावून घ्यायच्या आहेत उद्या। धूप, दीप, उदबत्त्या जे काही असेल ते, भरपूर दिव्यांची रोषणाई उद्या संध्याकाळी आपल्याला करायची आहे घरामध्ये। उद्या असं नाही की बाबा लाईट बिल येईल, ठीक आहे एक दिवस येऊ दे, पण सगळ्या खोलीतल्या लाईट ज्या आहेत त्या चालू ठेवायच्या आहेत आणि शिवाय दिवे पण प्रत्येक खोलीत काळजी घेऊन, लहान मुलं असतील, बेड असेल घरामध्ये, पडदे असतील
त्या सगळ्याची काळजी घेऊन प्रत्येक खोलीत एक दिवा उद्या लागलाच पाहिजे. उद्या सुद्धा यमदीपदान करतात. ज्यांनी परवा केलं नसेल किंवा केलं असेल, उद्या सुद्धा यमदीपदान करतात लक्ष्मीपूजनला. तर एक साध्या पणतीत, उद्या काही कणकेचा वगैरे नाही, साध्या पणतीमध्ये वाती ठेवून एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा की आपण पितरांची पण आठवण काढत आहोत दिवाळीत यासाठी. आणि हळदीचे लेपन करायचे, फुलांचे हार, दरवाजाला फुलांचा हार, तोरण आंब्याचं तुम्ही लावू शकता, देवघराला आंब्याचं तोरण लावू शकता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही शुभ लाभ लिहू शकता रांगोळीने. स्वस्तिक, दारावर उद्या आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे कुंकवाने. सगळ्यात आधीच सांगते तुम्हाला, दरवाजा स्वच्छ पुसायचा, ओल्या कपड्याने थोडंसं गोमूत्र घालून पुसायचा आणि त्यानंतर मधोमध एक स्वस्तिक काढायचे कुंकवाने. या बोटाने स्वस्तिक काढायचे आणि खाली शुभ, परत मध्ये स्वस्तिक आणि लाभ असं तुम्हाला लिहायचं आहे. शुभ लाभ हे चिन्ह लिहायचं आहे. आणि मग दरवाजाला छान आंब्याचं, झेंडूचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा. जे दुसरं कुठलं असेल तुमच्याकडे तेही लावू शकता. आणि मग लक्ष्मी पूजन करायचे. उद्या दिवसभर लक्षात ठेवा, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा. कोणाचीही निंदा, नालस्ती, भांडण उद्या करायचं नाही. घरामध्ये चुकूनही उद्या जोरात आवाजात बोलायचं नाही. घरात चुकूनही डोळ्यात अश्रू काढायचे नाहीत. उद्याच्या दिवशी जेवढं प्रसन्न राहता येईल तेवढं राहायचं. त्यानंतर लक्ष्मी पूजन कसे करावे हा व्हिडिओ तर आपल्याला आला आहे. पूजा करून घ्यायची, सर्वत्र दिवे लावायचे आणि शक्यतो तिळाच्या तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावा. प्रयत्न करा की तेच दिवे आपण लावू, बाकी मोहरीचे वगैरे तेलाचा लावायचा नाही. ग्रामदैवत असेल तिथे एखादा दिवा लावून तुम्हाला यायचं आहे. देवाला जाऊन यायचं आहे उद्या सकाळी. आजच जातात नरक चतुर्दशीला, पण आज नसेल जमलं तर उद्या जाऊन या. आणि घरात तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर मोठ्यांदा शंख वाजवा. ज्यांना शंख वाजवता येत नाही त्यांनी घंटा वाजवा आणि अशा पद्धतीनं लक्ष्मीचं स्वागत करा. लक्ष्मी पूजन झालं करून की तुम्ही 11 माळी लक्ष्मी मातेचा जप, ओम श्री महालक्ष्मी नमः, त्यानंतर एक वेळा श्री सूक्त, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र. आता हे सगळं 11-11, 16-16 वेळा वाचलं तर खूप उत्तम. पण कसं आहे, लक्ष्मी पूजन जवळजवळ 2-3 तास जातात. मग त्यानंतर मुलांना थोडीशी गडबड असते की रोषणाई करायची, हे करायचे. पण हे सगळं करताना लक्षात ठेवा की आपल्यामुळे, आपल्या फटाक्यांमुळे, आपल्या घरातल्या दिवाळी साजरी करण्यामुळे, जास्त करून फटाक्यांमुळे कोणालाही त्रास होणार नाही. आता माझ्या घरात बेला आहे, त्यावरून मी ओळखू शकते. बघा, ती आत्ता सुद्धा इथं बसलेली आहे. तुम्हाला दाखवते वाटलं तर. हे बघा, हे जी ती बसलेली आहे ना, फटाक्यांना घाबरून तिला कुठं जाऊ आत आणि कुठं नाही असं झालंय. इतकं म्हणजे त्यांना, प्रत्येक जनावराला फटाक्याचा आवाज जर आपल्याला एक बॉम्ब लावला जेवढा जी ध्वनी येते ती त्यांना 100 पट जास्त ऐकू येते. त्यामुळे या मुक्या जीवांना त्रास होतो. ते रडत आहे अक्षरशः, म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्यामुळं विचार करा, मोठ्या मोठ्यांदा ढोल वाजवणे किंवा मोठ्यांदा त्या पिपाण्या वाजवणे, फटाके वाजवणे, यामुळे एकाच नाही अशा अनेक मुक्या जीवांना, ज्यांना हार्ट पेशंट आहेत त्यांना, लहान जी नवजात बालक असतात त्यांना खूप जास्त त्रास होतो. एखाद्याच्या कानाचा पडदा फाटू शकतो. त्यामुळे रोषणाई करा, तुम्ही झाडं लावा, तुम्ही फुलभाज्या, त्याचप्रमाणे चक्री वगैरे जे काही येतं ते. पण भयंकर मोठमोठ्या आवाजाचे फटाके आपण स्वामी भक्तांनी तरी हेच जपा, कारण मी जवळून बघतीये की त्या मुक्या जीवाचे किती हाल होत आहेत. तर चला, लक्ष्मीचे स्वागत कसे करायचे, आणि एक चूक करू नका, ती म्हणजे काळे कपडे, काळा ब्लाऊज, काळा परकर, कोणतेही काळे वस्त्र उद्याच्या दिवशी घालायचे नाहीत. चुकूनही घरात मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही, निंदा नालस्ती भांडण करायचे नाही, जोरात बोलायचे नाही. हातामध्ये हिरव्या बांगड्या, जोडवे, टिकली, गंध, जे काही तुमचा जेवढी शृंगार करण्याची पद्धत आहे तेवढा व्यवस्थित करायचा. पूजेला बसायचं. ताई मी विधवा आहे, पूजा करू का? हो करू शकता. ताई मी एकटी राहते, करू शकता का? हो करू शकता.
कारण देवाच्या दारात सगळी बालके सारखीच असतात। तर तुम्हाला व्हिडिओत मला नक्की काय म्हणायचंय समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।